Hello everyone. In today's lecture we are going to start a new topic and its name is classification of elements and periodicity in properties. Okay, so basically this topic in state board is named as periodic table or modern periodic table. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय बघायचं आहे बघा. सगळ्यात फर्स्ट पॉईंट जो आपल्याला बघायचा आहे दॅट इज अ हिस्टॉरिकल अकाउंट ऑफ द क्लासिफिकेशन ऑफ द एलिमेंट्स. एलिमेंट्सना क्लासिफाय करण्याची गरज का पडली आणि एलिमेंट्सना कोणत्या कोणत्या सायंटिस्टनी कशा प्रकारे क्लासिफाय करण्याचा प्रयत्न केला ते आपण आजच्या लेक्चरमध्ये ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत इन ब्रीफ. आणि दुसरी गोष्ट, इन द फर्दर लेक्चर्स वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द पिरियॉडिसिटी इन द प्रॉपर्टीज. सो व्हॉट इज मीन बाय पिरियॉडिसिटी? पिरियॉडिसिटीचा अर्थ असतो एका रेग्युलर इंटरवलनंतर एलिमेंट्सच्या ज्या प्रॉपर्टीज असतात त्या आपल्याला सेम बघायला मिळतात. म्हणजे एका पर्टिक्युलर काय म्हणू शकतो आपण इंटरवल नंतर जर एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज सेम येत असतील तर त्या पर्टिक्युलर ग्रुपमधल्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज काय असणार? सेम असणार. दॅट इज कॉल्ड पिरियॉडिसिटी इन द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट. दॅट मीन्स रेग्युलर ऑकरन्स ऑफ द सेम फिजिकल ऑर केमिकल प्रॉपर्टीज आफ्टर अ सर्टन इंटरवल इन टू द elements. That is nothing but the periodicity in the properties of the elements that we are going to discuss इन द फर्दर लेक्चर्स. ठीक आहे. तो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की वॉट वॉज द नीड ऑफ क्लासिफिकेशन. क्लासिफाय करण्याची गरज का पडली एलिमेंट्सना. सो इन द 17th century ओनली अबाउट 31 एलिमेंट्स वेअर नोन ॲट दॅट टाईम. आणि त्या एलिमेंट्सचं सेपरेटली स्टडी करणं ॲज वेल एज त्यांच्या प्रॉपर्टीजविषयी डिस्कस करणं हे काय होतं? फिजिबल होतं बिकॉज दोज एलिमेंट्स वेअर स्मॉल इन नंबर. 31 म्हणजे इतका जास्त मोठा नंबर नाही येतो, राईट. बट जसं जसं 18th century आली तर इन बिटवीन 18th century to 1869 number of elements were identified and about 63 elements were known at the टाईम ऑफ 18th century. आणि या लार्ज नंबर ऑफ एलिमेंट्सना सेपरेटली स्टडी करणं आणि सेपरेटली त्यांच्या गोष्टी लक्षात ठेवणं, त्यांच्याविषयीच्या प्रॉपर्टीज असतील किंवा त्यांची क्लासिफिकेशन म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो की त्यांच्या काही केमिकल प्रॉपर्टीज असतील, त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज असतील, तर त्या असं सेपरेटली लक्षात ठेवणे इट वॉज व्हेरी हार्ड ॲट द टाईम, राईट. अँड देअरफॉर एलिमेंट्सना क्लासिफाय करावं, सिमिलर एलिमेंट जे असतील किंवा ज्यांच्या प्रॉपर्टीज सिमिलर येत असतील त्यांना एकत्र ठेवावं असा विचार केला गेला आणि मग त्यातून वेगवेगळ्या सायंटिस्टनी आपल्या आपल्या अरेंजमेंट देण्याचा प्रयत्न केला, राईट. अँड दॅट वॉज कॉल्ड क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. ठीक आहे. सो क्लासिफिकेशन जे असतं एलिमेंट्सचं ते करता करता पिरियॉडिक टेबल इन्व्हेंट झालं. अँड व्हॉट इज मीन बाय पिरियॉडिक टेबल? The arrangement of known elements according to the properties in a tabular form. ठीक आहे. आपण काय करणार? अरेंजमेंट करणार आहोत एलिमेंट्सची इन अ टॅब्युलर फॉर्म अँड दॅट इज नथिंग बट द पिरियॉडिक टेबल. ठीक आहे. तर असे एलिमेंट्स ज्यांच्या प्रॉपर्टीज आफ्टर सर्टन इंटरवल काय होणार? रिपीट होणार. अशा एलिमेंट्सना आपण काय करणार आहोत? एका टेबलमध्ये अरेंज करणार. दॅट इज कॉल्ड पिरियॉडिक टेबल. ठीक आहे. सो दॅट इज द थिंग अँड नाव वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द हिस्टॉरिकल अकाउंट ऑफ द पिरियॉडिक टेबल. ठीक आहे. सो सगळ्यात पहिलं नाव येतं डॉबेरिनर. नाव ऐकलं असेल 9th-10th स्टँडर्डमध्ये, राईट. डॉबेरिनर वॉज अ जर्मन सायंटिस्ट. ओके. अँड इन 1817 ही गेव हिज क्लासिफिकेशन. तर त्यानं सगळ्यात पहिल्यांदा काय केलं बघा, त्यानं एलिमेंट्सना 3-3च्या ग्रुपमध्ये अरेंज केलं. ठीक आहे. सो ही अरेंज द एलिमेंट्स इन अ ग्रुप ऑफ 3 अँड दॅट वॉज कॉल्ड ट्रायड्स. ट्रायचा अर्थ काय? 3. तर ट्रायड्समध्ये त्यानं अरेंज केलं आणि त्याच्यामध्ये एक मजेशीर गोष्ट अशी त्याला लक्षात आली की when we arrange the elements into a triads, that time the middle wala element will have atomic mass equal to the average of atomic masses of the elements which are present above and below that element. ठीक आहे. अर्थ काय आहे? मिडलला जो काही एलिमेंट येतो त्याचा जे काही ॲटॉमिक मास आहे ते इक्वल येतं वरच्या आणि खालच्या एलिमेंट्सच्या ॲटॉमिक मासेसची ॲव्हरेज घेतल्यानंतर जितकं येईल त्या नंबरशी ते काय असतं? इक्वल असतं. ठीक आहे. सो अशा पद्धतीनं त्यानं काय केलं? 3-3 एलिमेंट्सना अरेंज करण्याचा प्रयत्न केला. सो ही कुड गिव्ह ओनली सम ट्रायड्स. ठीक आहे. सो सगळ्या एलिमेंट्सना असं क्लासिफाय करणं काय नव्हतं? पॉसिबल नव्हतं. पण जे काही त्यांना अरेंजमेंट केली तर त्यातून एक गोष्ट लक्षात येत होती की ग्रुपमध्ये जर आपण अरेंज करू शकलो तर इट विल बी
easier to study them, so that their chemical properties and physical properties, as they are same, we have grouped them together. तर अशा पद्धतीने एक दिशा मिळाली असं आपण म्हणू शकतो. सो देअर फर्स्ट ट्रायड वॉज LiNAK, सेकंड वॉज CaSrBa, दॅट इज कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम, अँड थर्ड वॉज क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन. ठीक आहे. सो वी आर गोइंग टू जस्टिफाय हिज अरेंजमेंट. त्यानं जे काही केलं होतं अरेंजमेंट तर ते करेक्ट होतं हे आपण थोडंसं प्रयत्न करूया. ट्रायड्समध्ये कशा पद्धतीनं अरेंजमेंट असते ते बघूयात आपण. सो लिथियम हॅज अटॉमिक वेट 7, our sodium has atomic weight 23, potassium is 39. So if we take the average of these two, 7 plus 39/2 किती येणार? 46/2 येतं, 23, आणि इट इज इक्वल्स टू सोडियम. सो हे करेक्ट होतं. म्हणजे त्याची जी काही जे काही म्हणू शकतो आपण की त्याचा जो काही व्ह्यू होता इट वॉज करेक्ट, बट इट वॉज नॉट ॲप्लिकेबल फॉर ऑल द एलिमेंट्स. ठीक आहे. सो सगळ्या 69च्या 69 एलिमेंट्सना तो क्लासिफाय करू शकत नव्हता अशा पद्धतीनं. आणि जसे जसे हायर अटॉमिक मासेसवाले एलिमेंट डिस्कवर व्हायला लागले तर ही अरेंजमेंट काय झाली? मागे पडली. ठीक आहे. सो द नेक्स्ट ट्रायड वी आर गोइंग टू डिस्कस कॅल्शियम 40, बेरियम 137. ठीक आहे. सो आपण जर 40, 137 वरचा आणि खालचा एलिमेंट त्यांची ॲटॉमिक मासेसची ॲव्हरेज घेतली तर इट कम्स टू बी 88.5 आणि इट इज नियरली इक्वल्स टू द ॲटॉमिक मास ऑफ स्ट्रॉन्शियम, दॅट इज 88. ठीक आहे. सो नेक्स्टवाला ट्रायड बघा. क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. 35.5 is the atomic weight of chlorine. Iodine has 127. So if we take the average, it comes to be 81.25 and it is nearly equals to bromine, right? सो जसं मी म्हणाले की ही अरेंजमेंट जी होती ही काही एलिमेंट्ससाठी इट वॉज ओके, बट सगळ्या एलिमेंट्सना आपण अशा पद्धतीनं अरेंज करू शकत नव्हतो, राईट. नेक्स्ट जे नाव येतं, जे मोस्ट काय म्हणू शकतो आपण प्रॉमिनंटली क्लासिफिकेशनमध्ये घेतलं जातं अँड दॅट इज ऑफ न्यूलंड्स. सो त्यांनी पण ऑलमोस्ट 20 एलिमेंट्सना त्याने क्लासिफाय करण्याचा प्रयत्न केला होता. अँड ही वॉज अ इंग्लिश केमिस्ट जॉन न्यूलंड असं त्याचं नाव होतं. 1865मध्ये त्यानं एलिमेंट्सना ग्रुप करण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्याच्यामध्ये त्यांनी कसं केलं होतं बघा की एलिमेंट्सना त्यांच्या ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज केलं होतं. ठीक आहे. सो हिअर द एलिमेंट्स लाईक लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन. बघा किती एलिमेंट्स आहेत? 7 एलिमेंट्स आर देअर, राईट. आणि त्यांच्या ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये त्यांना अरेंज केलेलं आहे. ओके. अँड आफ्टर दॅट द 8th वाला एलिमेंट सोडियम shows exactly similar properties as that of lithium. तो बघा फर्स्ट एलिमेंटच्या खाली येतोय. जर आपण सोडियमपासून मॅग्नेशियम, क्लोरीनपर्यंत गेलो ॲटॉमिक मासेस इन्क्रीज होत जातात. अँड द 8th वाला एलिमेंट इज पोटॅशियम. ठीक आहे, 39. अँड इट ऑल्सो शोज द प्रॉपर्टीज ॲज दॅट ऑफ लिथियम अँड सोडियम. सो ही अरेंज्ड द एलिमेंट्स in the increasing order of their atomic weights, and he found that the properties of every 8th element are similar to that of फर्स्ट वन, अँड दॅट वॉज कॉल्ड ऑक्टेव्स. जशा पद्धतीनं आपण म्हणतो ना की 7 सूर असतात. गायन जे लोक ज्यांना माहिती असेल की गायनामध्ये 7 सूर असतात, सा रे ग म प ध नी, नंतर सा पुन्हा रिपीट होतो, राईट. तर तशाच पद्धतीनं म्युझिकल ऑक्टेव्स जे असतात तशा पद्धतीनं ही अरेंजमेंट करण्याचा त्यानं प्रयत्न केला होता. एव्हरी 8th एलिमेंट वॉज सिमिलर टू दॅट ऑफ फर्स्ट वन. सिमिलर मीन्स त्यांच्या प्रॉपर्टीज सिमिलर त्याला दिसत होत्या. पण अशा पद्धतीनं सगळ्या एलिमेंट्सना क्लासिफाय करणं पॉसिबल नव्हतं. सो हीच अरेंजमेंट वॉज ऑल्सो डिनाईड. ठीक आहे. नेक्स्ट जे नाव येतं, खूप इम्पॉर्टंट सायंटिस्ट किंवा केमिस्ट आपण त्याला म्हणू शकतो. ही वॉज अ जर्मन केमिस्ट. ही वॉज लॉथर मेयर. अँड इन 1869 ही ट्राईड टू अरेंज द एलिमेंट्स अकॉर्डिंग टू हिज क्लासिफिकेशन. ठीक आहे. तर त्यानं काय केलं होतं, आणि खूप महत्त्वाची गोष्ट, लॉथर मेयर सोबतच एक सायंटिस्ट होता डायमिट्री मेंडेलीव. ठीक आहे. तर हे नाव तर तुम्ही खूपदा ऐकलं असेल, डायमिट्री मेंडेलीव, मेंडेलीव्ज पिरियॉडिक टेबल अँड ऑल, राईट. तर तेही आपण थोडक्यात डिस्कस करणार आहोत. सो लॉथर मेयर अँड मेंडेलीव वेर सायमल्टेनियसली ट्राईंग टू क्लासिफाय द एलिमेंट्स. ठीक आहे. बट लॉथर मेयर जो होता त्यानं काय केलं होतं की एलिमेंट्स जे नोन होते त्यावेळेला त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज ज्या होत्या, काही फिजिकल प्रॉपर्टीज सच एज ॲटॉमिक व्हॉल्यूम, मेल्टिंग पॉईंट त्या एलिमेंट्सचा, बॉइलिंग पॉईंट्स,
यांना त्यानं ॲटॉमिक वेट्सच्या अगेन्स्ट काय केलं होतं, प्लॉट केलं होतं आणि काही ग्राफ्स ड्रॉ केले. सो बेसिकली ही गेव हिज क्लासिफिकेशन डिपेंडिंग अपॉन सम ग्राफ्स. Okay, and he found that in those graphs, the elements, if they are arranged in the increasing order, he found that there are similarities in physical and chemical properties at regular intervals. म्हणजे त्याला काय दिसलं की जेव्हा त्यानं ग्राफ ड्रॉ केले त्या ग्राफमध्ये सिमिलर पोझिशन्सना काय येत होते, सिमिलर पोझिशन्सना जे एलिमेंट्स येत होते त्यांच्या प्रॉपर्टीज काय होत्या, सेम होत्या. ठीक आहे. बट लॉथर मेयरची जी अरेंजमेंट होती त्याला इतकं रेकग्निशन नाही मिळालं ॲज कम्पेअर टू दॅट मेंडेलियस पिरियॉडिक टेबल वॉज, वी कॅन से इट वॉज ॲक्सेप्टेड बाय पीपल. ठीक आहे. सो ह्याचं जी काही अरेंजमेंट होती त्याच्यामध्ये आपण थोडक्यात एक ग्राफ डिस्कस करूया. सी ओव्हर हिअर आय हॅव प्लॉटेड ॲटॉमिक व्हॉल्यूम वर्सेस ॲटॉमिक वेट. अगदी काही एक्झॅक्ट ग्राफ नाही आहे पण अशा पद्धतीनं त्यानं ग्राफ प्लॉट करण्याचा प्रयत्न केला होता. एक फिजिकल प्रॉपर्टी पण कन्सिडर केली आहे ॲटॉमिक व्हॉल्यूम, ती या बाजूला अशी इन्क्रीज होत जाणार. म्हणजे आपण 5, 10, 15 असं ते ग्राफ प्लॉट करण्यासाठी आपण काय करू शकतो, व्हॅल्यूज इथं मांडू शकतो आणि या बाजूला ॲटॉमिक वेट काय होत जाणार, इन्क्रीज होत जाणार. So when he plotted elements into their increasing order of atomic weights, he found that की ते जे ग्राफ येत होते हे असे कर्व्स येत होते. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये इथे समजा सोडियम आहे, इथे पोटॅशियम आहे, इथे रुबिडियम आहे, तर त्याला हे लक्षात आलं की सोडियम, पोटॅशियम, रुबिडियमच्या प्रॉपर्टी सेम आहेत. ठीक आहे. आणखीन काही एलिमेंट्स विषयी आपण डिस्कस करू. समजा इथं फ्लोरीन आहे, इथं क्लोरीन आहे, इथं ब्रोमीन आहे. ठीक आहे. इथं आयोडीन आहे, कन्सिडर करा. तर प्रॉपर्टीजच्या अकॉर्डिंग इथं कसं दिसतं आपल्याला की अपवर्ड डिरेक्शनमध्ये जे काही ग्राफ जात आहेत सिमिलर पोझिशनला फ्लोरीन आहे, असेंडिंग ग्राफवर क्लोरीन आहे, इथे पण असेंडिंग पार्ट जो काही कर्वचा आहे तिथे ब्रोमीन आहे, असेंडिंग पार्टवर आयोडीन आहे. राईट. तर यांच्या प्रॉपर्टीज त्याला काय दिसत होत्या, सेम दिसत होत्या. म्हणजे याचा अर्थ काय आहे की वेन ही प्लॉटेड द एलिमेंट्स इन टू द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द ॲटॉमिक वेट्स, ही फाउंड दॅट दोज एलिमेंट्स विच कम्स ॲट द सिमिलर पोझिशन दे शो सिमिलर प्रॉपर्टीज. आणि अकॉर्डिंगली त्यानं काय केलं, अशा एलिमेंट्सना ग्रुप करण्याचा प्रयत्न केला. बट अवर मेंडेलिव्हज periodic table was based on one law, and that law was the physical and chemical property that was called periodic law. ठीक आहे. सो त्यानं काय केलं होतं, फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजच्या अकॉर्डिंग टॅब्युलर फॉर्ममध्ये एलिमेंट्सना अरेंज करण्याचा प्रयत्न केला होता. ठीक आहे. सो इट वॉज कॉल्ड पिरियॉडिक टेबल अँड हिज लॉ वॉज कॉल्ड पिरियॉडिक लॉ. तर लॉ काय आहे बघा, तर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर द पिरियॉडिक फंक्शन ऑफ द ॲटॉमिक वेट्स. पिरियॉडिक फंक्शनचा अर्थ काय आहे की एका सर्टन काय म्हणू शकतो इंटरवल नंतर त्या रिपीट होणार आहेत. म्हणजे फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज एलिमेंट्सच्या कोणावर डिपेंड करतायत, पिरियॉडिक फंक्शनचा अर्थ काय, इट डिपेंड्स ऑन द ॲटॉमिक वेट्स. ठीक आहे. दोज आर depends on the atomic weight of the elements, and if we arrange the elements in the by considering atomic weights, then the physical and chemical properties of the elements are going to repeat after certain interval, and that was called periodic law. ठीक आहे. आणि या अकॉर्डिंग त्यानं जे काही पिरियॉडिक टेबल मांडलेलं आहे, हे पिरियॉडिक टेबल मी इथं थोडक्यात तुम्हाला काय करते, दाखवते. तर या पिरियॉडिक टेबल, हे जे पिरियॉडिक टेबल आहे ह्याच्यामध्ये आपल्याला काही व्हर्टिकल कॉलम्स दिसत आहेत. राईट. व्हर्टिकल कॉलम्स त्यांना म्हटलं जातं ग्रुप्स. द व्हर्टिकल कॉलम्स आर कॉल्ड ग्रुप्स अँड द हॉरिझॉन्टल रोज आर कॉल्ड पिरियड्स. ठीक आहे. सो बेसिकली इथं बघा 1, 2, 3, 4, 5, 6 पिरियड्स दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये पण त्यानं काय केलेलं आहे, नंबरिंग केलेलं आहे. ठीक आहे. काही ठिकाणी 3 एलिमेंट्सना टाकलं आहे एका पिरियडमध्ये, एका ग्रुपमध्ये दिसतं आहे, काही ठिकाणी 2 एलिमेंट्सना टाकलं आहे. तर हे जे काही पिरियॉडिक टेबल आहे, दिस इज नॉट द एक्झॅक्ट पिरियॉडिक टेबल विच वॉज गिवन बाय आवर मेंडेलीव्ह. ठीक आहे. पण त्याच्यामध्ये पण मॉडिफिकेशन्स होत गेले आणि मग हे पिरियॉडिक टेबल थोडंसं इन्व्हेंट केलं गेलं. बट दिस इज नॉट द ॲक्च्युअल पिरियॉडिक टेबल विच वी आर युझिंग. द मेंडेलीव्हज पिरियॉडिक टेबल इज गिवन ओव्हर हिअर. ठीक आहे. So here I have mentioned
the periodic table. In that you can clearly found that how many groups are there, 1 to 8. This time 1 2 3 4 5 6 7 8. 8th ग्रुप थोडा मोठा दाखवलेला आहे. आणि जे नवीन म्हणजे त्याच्यानंतरची जी डेव्हलपमेंट होत गेली त्या पिरियॉडिक टेबलमध्ये फर्स्ट ग्रुपच्या अलीकडे तुम्हाला एक नवीन ग्रुप दिसेल, 0 ग्रुप, ज्याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं, 0 ग्रुपमध्ये ह्या नोबल गॅसेसना ठेवलं होतं. पण नोबल गॅसेस डिस्कवर झाले नव्हते ॲट द टाइम ऑफ मेंडेलिव्ह. ठीक आहे. सो दिस इज अवर मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं बघा, मेंडेलिव्ह अरेंज द एलिमेंट्स इन टू देअर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये त्यानं काय केलं होतं, जेव्हा तो असं अरेंज करत गेला तेव्हा त्याला एक गोष्ट लक्षात आली की काही वेळेला ॲटॉमिक मासेसची कॅल्क्युलेशन काय होऊ शकते, गलत होऊ शकते. आणि त्यामुळं त्यानं काय केलं, फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज कोणाच्या सेम येतात, प्रॉपर्टीज कोण सेम दाखवते त्या अकॉर्डिंग एलिमेंट्सना काय केलेलं होतं, अरेंज केलं होतं. त्यामुळे एक प्रॉब्लेम काय झाला बघा, डीमेरिट सांगते मी मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबलचे. तर त्याच्यामध्ये त्याला काय दिसत होतं बघा, टेल्युरियम सी ओव्हर हिअर 128 आहे आणि इथं आयोडीन बघा 127 आहे. सो आयोडीन शुड कम फर्स्ट अँड टेल्युरियम शुड कम लेटर ऑन, राईट. बट हिअर what happens, if he take the properties of the elements into consideration, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन सारख्या, म्हणजे फ्लोरीन, क्लोरीन आणि ब्रोमीन सारख्या आयोडीनच्या प्रॉपर्टी होत्या, म्हणून त्यानं त्याला त्या ग्रुपमध्ये ठेवलं. पण प्रॉब्लेम काय होता की तो ॲटॉमिक मासेसना काय करत होता, पाठीमागे टाकत होता. म्हणजे त्यांना स्वतःचा जो लॉ दिला होता की आपल्याला इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासमध्ये अरेंज करायचं आहे, तर that was not obeying his own classification, was not obeying his law. ठीक आहे. बट तरीही त्यानं खूप चांगल्या काही गोष्टी इथं मेन्शन केलेल्या आहेत. त्यानं काय केलं, काही एलिमेंट्स जे डिस्कवर झाले नव्हते त्यांना इथं जागा सोडल्या होत्या आणि त्यांच्या प्रॉपर्टीज ऑलरेडी काय केल्या होत्या, त्याने प्रेडिक्ट केल्या होत्या. आणि ज्या वेळेला खरोखर शोध लागला, इथं दिलं बघा, एका ॲल्युमिनियम, एका सिलिकॉन, सिलिकॉनच्या नंतरचा खालचा एलिमेंट आहे तो. एकाचा अर्थ काय असतो, विच कम्स आफ्टर सिलिकॉन, विच कम्स आफ्टर ॲल्युमिनियम. ठीक आहे. सो जी काही ग्रीक लँग्वेज आहे त्या लँग्वेजमध्ये एकाचा अर्थ असतो विच कम्स आफ्टर. सो एका ॲल्युमिनियमचा अर्थ आहे विच कम्स आफ्टर ॲल्युमिनियम. सो दॅट इज गॅलियम. ठीक आहे. आणि इथं जर्मॅनियम डिस्कवर झाला. आणि ज्या वेळेला कम्पेअर केलं गेलं तर प्रॉपर्टीज काय होत होत्या, सेम होत होत्या. सो दॅट वॉज द बिगेस्ट अचीवमेंट ऑफ द मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. बट इथं सुद्धा हायड्रोजनची पोझिशन फिक्स नव्हती. हायड्रोजन कधी इथे ठेवला जाऊ शकत होता, कधी इथे ठेवला जाऊ शकत होता, सेम प्रॉपर्टीजमुळे. आणि दुसरी गोष्ट, हे अशा पद्धतीने ॲटॉमिक मासेसमुळे ॲनॉमलस जे एलिमेंट्स होते ते एकत्र येतात.